सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू. विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी सन 1951च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत दिनांक 14 जुलै 2026 ते 28 जुलै 2026 अखेर पुढील कृत्य करण्यास मनाई असल्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधन बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तींची अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभेला बाधा येईल अशा पद्धतीने हावभाव करणे, फलक, चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारित करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दिनांक 14 जुलै 2026 रोजी 1 वाजल्यापासून ते दिनांक 28 जुलै 2026 रोजी 12 वाजेपर्यंत अंमलात राहील असे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी जारी केले आहेत.